नवा विचार नवा भारत। न्यूज 24 मराठी। नवा विचार नवा भारत। अजय महाराज बारसकरांचे मनोज जरांगे पाटलांना खुले आव्हान, न्यायालयात हजर राहून आरोप सिद्ध करा। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांवरून आता प्रकरण थेट न्यायालयीन रणांगणात पोहोचले असून अजय महाराज बारसकर यांनी जरांगे पाटलांना खुले आणि थेट आव्हान दिले आहे। न्यायालयात हजर राहून केलेले आरोप पुराव्यासह सिद्ध करा, तरच स्वतःला क्षत्रिय मराठा म्हणवून घेण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट आणि जहाल शब्दात बारसकर यांनी सुनावले आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून अजय महाराज बारसकर यांनी आपल्यावर आरोप करण्यासाठी 40 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला होता। या आरोपांमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती। मात्र या आरोपांना खोटे ठरवत अजय महाराज बारसकर यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी अहिल्यानगर न्यायालयात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात खाजगी फिर्याद दाखल केली। फिर्याद दाखल होऊनही मनोज जरांगे पाटील पोलिसांना सापडत नसल्याने आणि न्यायालयातही हजर राहत नसल्याने अखेर अहिल्यानगर न्यायालयाने स्वतः स्पीड पोस्टाद्वारे जरांगे पाटील यांना नोटीस बजावली। या नोटीसमध्ये आज 10 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। मात्र ठरलेल्या तारखेला देखील मनोज जरांगे पाटील न्यायालयात हजर राहिले नाहीत। या प्रकारानंतर अजय महाराज बारसकर संतप्त झाले असून त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। आरोप करायचे आणि न्यायालयासमोर पळ काढायचा ही क्षत्रियांची परंपरा नाही। न्यायालयात या, आरोप सिद्ध करा, अन्यथा जनतेने सत्य ओळखावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे। या प्रकरणामुळे आता मनोज जरांगे पाटील पुढे काय भूमिका घेतात, न्यायालय कोणती कठोर कारवाई करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। मराठा आंदोलनाच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे प्रकरण पुढील दिवसात अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मनोज जरांगे यांनी 22 फेब्रुवारी 2024 ला माझ्यावर अत्यंत घाणेरडे आणि खालच्या थरातले म्हणजे गलिच्छ असे आरोप केले। काय केले? पहिला आरोप त्यांनी केला माझ्या याच्यावर, कॅरेक्टरवर, की हा मुळात हा फडणवीसचा माणूस आहे, म्हणजे बारसकर हा फडणवीसांचा माणूस आहे आणि त्यांनी शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब त्यांच्याकडून 40 लाख रुपये घेतले जरांगेवर आरोप करण्यासाठी। हा पहिला आरोप केला। दुसरा त्यांनी माझ्यावर आरोप केला की हा महाराज यांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती गोळा केली, वर्गणी गोळा करून। त्याच्यानंतर त्यांनी आरोप केला की ह्या महाराजावर बलात्काराचा, विनयभंगाचा गुन्हा आहे आणि हा महाराज भोंदू बाबा आहे, असे त्यांनी 4-5 आरोप केले। 22 फेब्रुवारी 2024 आणि 26 फेब्रुवारी अशा 25-26 असे त्याचे आरोप आहेत आणि आपल्या सगळ्या मीडियावर हे आरोप उपलब्ध आहे। आणि हे त्यांनी केलेले आरोप अत्यंत खोटारडे आहेत, त्याला कुठलाही आधार नाही। माझ्यावर एकही सिंगल गुन्हा दाखल नाही आणि म्हणून मी पोलीस अधीक्षकांकडे त्यावेळेस कंप्लेंट दाखल केली, त्यांनी काही कंप्लेंट घेतली नाही। म्हणून मी न्यायालयामध्ये गेलो। त्याच्यावर 19 सप्टेंबर 2024 ला मी खाजगी फिर्याद दाखल केली। भारतीय न्याय संहितेचं कलम 351, 52, 53 आणि 356 या सगळ्या कलमानुसार तिने केली। 1 वर्षभर जरांगे पोलिसांना सापडत नव्हती। बघा काय चमत्कार आहे, काय माहित नाही, पण सापडत नव्हती। शेवटी माननीय कोर्टाने त्यांना स्पीड पोस्टाने नोटीस पाठवली, त्याला नोटीस सर्व झाली, नोटीस मिळाली आणि आज त्याची तारीख आहे 10 फेब्रुवारी। आता मी जरांगेंची वाट पाहतो, कारण 5 तारखेला जरांगे असं म्हणले होते जालना पोलीस स्टेशनच्या बाहेर, आरोप करताना पुरावे पाहिजे, आरोप सिद्ध केले पाहिजे आणि नुसते असे हवेत आरोप नाही। माझी जरांगेंना या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही कोर्टात यायचं आणि मी 40 लाख रुपये घेतले ना शिंदे साहेबांकडून, फडणवीस साहेबांकडून, हे सिद्ध करून द्यायचं। कोणत्या नोटा घेतल्या, काय घेतल्या, पुढे 300 कोटी रुपयाची इस्टेट गोळा केली, हे सगळं सिद्ध करून द्यायचं। माझ्यावर जर बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा आहे ना जरांगे, तर तिथं या फायर आणून द्यायच्या, नाही तर कारवाईला सामोरं जायचं। आणि जरांगेंना आपल्या माध्यमातून एक सांगायचं, ही जरांगेशाही नाही, ही लोकशाही आहे, हे लोकशाहीचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, कायद्याने वागा। आणि जरांगे माझ्या मते आता अजून तर काय आलेलं नाहीत, कोर्टात येण्याची शक्यताही मला वाटत नाही। हे फक्त मीडिया समोरचे डॉन येतं, मीडिया समोरचे बादशाह येतं, फक्त इथं तोंडमारी करायची आणि ज्यावेळेस कोर्टात काय होतं त्यावेळेस पळून जायचं। जरांगे, तुम्हाला हे आरोप केलेले हे तुम्हाला सिद्ध करावे लागतील, तरच तुम्ही खरे 96 कोळी क्षत्रिय मराठा। न्यूज 24 मराठी। नवा विचार नवा भारत।